हाय, आज आपण बघणार आहोत मस्त असे सोया चंक्स मोमोज कसे बनवायचे ते अगदी जबरदस्त टेक्स्चर आलेलं आहे बघा आणि खूप सुंदर आहे. खायलाही जबरदस्त टेस्टी लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे बघा एक बाउल. त्यामध्ये मी अशा प्रकारचे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मस्त असं मोयन घालायचं आहे. तेलाचं 2 चमचे आणि छानपैकी मस्त असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. छानपैकी एकदम मोयन आपल्याला अशा प्रकारे पिठाला मस्त चोळून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं पाणी घालत घालत पिठाचा मस्त घट्ट असा गोळा बनवायचा आहे. खूप मऊसर गोळा बनला जातो बघा मैद्याचा. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा प्रकारे आपण इथे गोळा बनवलेला आहे. आणि आता तेल टाकून मस्त असा पुन्हा एकदा छानपैकी मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण मस्त असा छानपैकी मऊसर गोळा बनवून घेतलेला आहे. आपण एक 10 मिनिटभर याला रेस्ट देणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी घेणार आहे सोयाबीन. त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे बघा आणि एक 10 ते 15 मिनिट हे असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे. छान फुलून येतं बघा ते. आणि येथे मी घेतलेला आहे एक मिक्सर जार. त्यामध्ये घेतलेला आहे बघा असा बारीक चिरलेला कोबू, जो मिक्सरला आपण फिरवून मस्त छानपैकी बारीक करून घेणार आहोत. आता त्यामध्ये घालायचे आहेत 3 ते 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि 2 मिरच्या. छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही, अशा प्रकारे आपण इथे मिक्सरला चालू बंद करून फिरून घ्यायचं आहे बघा. आता आपण एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच बाउलमध्ये आपण जे सोयाबीन भिजत घातलेलं होतं बघा, तेच आपल्याला ह्याच मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे आपले सोयाबीन ही छानपैकी भिजलेलं आहे बघा. ते अशा प्रकारे हाताने पूर्णपणे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. मस्त पूर्ण पिळून घ्यायचे आहेत बघा. परफेक्ट. आणि आता हे पाणी साईडला ठेवून आपण पुन्हा तोच मिक्सर जार इथे घेणार आहोत आणि त्यामध्ये सर्व सोयाबीन टाकून हे मिक्सरला पुन्हा छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही, असं मस्त सोयाबीन आपण इथे काढलेलं आहे बघा मिक्सरला. परफेक्ट असं आलेलं आहे. आता इथे मी ठेवलेले आहे बघा कढाई. त्यामध्ये घालायचं आहे. आपण हे स्टफिंग तयार करून घेणार आहोत आता मोमोजचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बघा. छान असा लालसर परतलेला आहे बघा कांदाही. आणि आता जे आपण कोबीचं बारीक मिश्रण काढलेलं होतं ते घालायचं आहे. सर्व मिश्रण हे आपले परफेक्ट आलेले आहेत बघा. तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही त्यामध्ये गाजरही ॲड करू शकता. आणखी छान टेस्ट लागते त्याने. मस्त असं हेही परतवून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप. याने अगदी हॉटेलसारखी मोमोजची चव लागते. व्हिनेगार असेल तर व्हिनेगारही त्यामध्ये ॲड करू शकता. आता जे मी सोयाबीन होतं मिक्सरमधून बारीक केलेलं तेही छान मस्तपैकी बारीक असं परतवून घ्यायचं आहे. आपलं स्टफिंग इथे रेडी झालेलं आहे बघा. त्यामध्ये घालायचं आहे काळी मिरची आणि चवीनुसार मीठ. एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता इथे आपलं पीठही छानपैकी भिजवून झालेलं आहे बघा. मस्त मऊसत गोळा झालेला आहे आणि त्याचं 3 भाग करायचे आहेत अशा प्रकारे. परफेक्ट. आता छान अशी पातळसर पोळी याची लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे.
मस्त अशी छान आपण इथे पोळी लाटून घेतलेली आहे. मी इथे ग्लास घेतलेला आहे बघा. अशा प्रकारे आपण त्याच्या पुऱ्या तयार करून घेतल्या. जास्त वेळही लागत नाही बघा. छानपैकी अशी एक मोठी चपाती लाटून त्याच्या छान छान अशा बारीक वाटीनी किंवा ग्लासनी पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी इथे तयार करून घेतलेल्या. अशी एक एक पुरी घेत जाऊन ती थोडीशी लाटण्याने लाटून घ्यायची आहे बघा. मस्त असं पातळसरही बनते आणि थोडीशी मीडियममध्ये आणखी मोठी बनते. आणि आपण जे हे स्टफिंग तयार केलेलं होतं ते अशा प्रकारे भरायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे लेअर पाडत चालायचे आहेत. मस्त. तुम्ही इथे 3 प्रकारचे मोमोज करू शकतात बघा. त्यामधले 2 प्रकार मी इथे करून दाखवणार आहेत. आणि अशाच प्रकारे तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तेही सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. सगळ्यांनी नक्की बघा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंटही करा. अशा प्रकारे पुन्हा मी तुम्हाला दुसरा मोमोज करून दाखवणार आहे बघा. परफेक्ट आलेला आहे. अशाच प्रकारे त्याला पुन्हा एकदा बनवून घ्यायचं आहे बघा. खूप छान अशा लेअर पडलेले आहेत बघा त्याला. आता मी दुसऱ्या प्रकारे मोमोज कसा बनवायचा ते करून दाखवते. अशा प्रकारे अर्धी साईड पॅक करून त्याला अशा प्रकारे पॅक करायचं आहे बघा. अशाही खूप छान असा आकार येतो बघा मोमोजला. अशाच प्रकारे मी इथे बरेच मोमोज तयार करून घेतलेले आहेत. एक कढाई ठेवलेली आहे, त्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व मोमोज हे कढाईमध्ये ठेवायचे आहेत. खूप जवळ नाही ठेवायचे. अशा प्रकारे मस्त. आणि एक वाटीभर पाणी घालायचं आहे त्याच्यात. छान अशी वाटी पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे बघा. मस्त असे मी 8 ते 10 मिनिटे मोमोज होऊन दिलेले आहेत बघा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्याही साईडनी हे मोमोज असे उलटे करून पुन्हा एकदा शेकू शकता. छान असे कलर आलेला आहे आणि मोमोज आपले इथे तयार आहे बघा. आता आपण इथे मोमोजची चटणी तयार करून घेणार आहोत. इथे घेतलेलं आहे मी तेल एका पॅनमध्ये आणि एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक केलेल्या. बारीक कुटलेली लाल मिर्च घालायची आहे आणि हवरी घालायची आहे. हवरीने जबरदस्त असे आपले मोमोज दिसतातही आणि टेस्टी खायलाही लागतात. मस्त तडतडून द्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. आता लाल तिखट, कश्मीरी लाल मिर्च आणि साधी लाल मिर्च घातलेली आहे बघा मी याच्यात. टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिली सॉस हे ॲड केलेला आहे बघा थोडासा. आणि एकदम जबरदस्त आपली चटणी इथे दिसत आहे बघा. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. एकदम परफेक्ट अशी आपली इथे मोमोजची चटणी बनलेली आहे. तुम्ही बघत आहात. एक उकळी आलेली आहे बघा त्याला आणि आता हे मी बंद केलेलं आहे. आणि इथे अशा प्रकारे आपले मोमोज रेडी आहेच बघा. मस्त असे एका डिशमध्ये सर्व करायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. खूप खायलाही खूप टेस्टी लागतात बघा. हे अफलातून लागतात आणि त्यासोबत चटणी म्हणजे स्वर्ग सुख आहे. जबरदस्त. चला तर मग रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.